हाय, मी प्रियंका. आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आपण सुरुवात करूयात आजच्या नवीन टॉपिकला. चला तर आज आपण बघणार आहोत की काजळ लावणं कितपत योग्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारतात काजळ हे शक्यतो डोळ्यामध्ये लावतात. पण लहान बाळांना ते काजळ लावणं तेवढं चांगलं आहे का? तर ते आज आपण बघणार आहोत. बाळाला तुम्ही काजळ लावा, पण एक छोटासा टिपका द्या कपाळावरती. डोळ्यामध्ये काजळ लावू नका. त्याच्यामुळे काय होतं, जे लॅक्रिमल ग्लँड असतात डोळ्यामध्ये, ज्यामध्ये डोळ्यामध्ये पाणी येतं, त्या त्या ठिकाणी जाऊन काजळ हे ब्लॉकेज निर्माण करतात. त्यामुळे असं होतं, की बाळाला इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि काही-काही बाळांना त्याचा त्रास होतो, कंजक्टिव्हायटिस होतं. म्हणजे डोळ्यांना ॲलर्जी होते, डोळा लालसर होतो काजळ लावल्यानंतरनं. आणि काजळाचा जो थर आहे, तो डोळ्यांवरती म्हणजे कंजक्टायवा जो असतो व्हाईट पार्ट डोळ्याचा, त्याच्यावरती खूप साऱ्या प्रमाणात इफेक्ट करतं. दुसरा प्रकार असा आहे, की बाळ झाल्यानंतरनं 7 दिवसापर्यंत 5 ते 7 दिवसापर्यंत त्याची नाळ ही ओलीच असते. म्हणजे 7 दिवसानंतर सुकते त्यावेळेला ती पडते. तोपर्यंत त्या बाळाच्या नाळीवरती म्हणजे त्या बाळाच्या बिंबीमध्ये तेल लावू नये, हळद लावू नये, तूप लावू नये, असं कोणताही प्रकार करू नये. होतं असं केल्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन तयार होण्यास सुरुवात होते आणि बाळाची नाळ ही लवकर सुकत नाही आणि इन्फेक्शन हे वाढत जातं. असं काहीच करायचं नाही. ते आपोआप नैसर्गिकरित्या सुकून ती गळून पडते. गोष्ट एकतर बाळ झाल्यानंतर ते खूप नाजूक असतं. तर त्याची अशी जोरजोरात मसाज करायची नाही किंवा उलटं पकडा, पलटं पकडा, त्याची जोरजोरात मसाज करायची, असं करायचं नाही. असं केल्यामुळे बाळांच्या मसल्सला त्रास होतो किंवा एखाद्या वेळेस बोन पण डिस्प्ले होण्याचं चान्सेस जास्त असतात. त्यामुळं एवढं जोरजोरात त्याची मसाज नाही करायची, हलक्या हाताने मसाज करायची. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.